दरम्यान 1971 मध्ये सुद्धा पाकिस्तानशी युद्धाचे ढग जमा झाल्यावर राज्यामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। तेव्हा शहरात सायरन वाजायचे, ब्लॅकआउट व्हायचा आणि याचा सराव केला जायचा असा अनुभव आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात। एबीपी माझाच्या हाती 1971च्या वेळचे काही फोटो लागले। 1971 मध्ये जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल काळ्या कपड्यानं झाकून ठेवला होता। मॉक ड्रिलबाबत आणि युद्धादरम्यान घ्यायच्या काळजीबाबत तेव्हा विविध वृत्तपत्रांनी बातम्या करत जनजागृती केली होती। लष्करानं आणि जिल्हा प्रशासनानं गावोगावी मॉक ड्रिल घेत सराव केला होता। तर सायरन वाजला म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय असतो आणि अशा वेळी नागरिकांनी काय करणं अपेक्षित असतं याबद्दल आम्ही सविस्तर संवाद साधला ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासोबत। माझ्यासोबत ब्रिगेडियर सर हेमंत महाजन सर आहेत। सर, मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय? सामान्यांसाठी हे काही नवीन असू शकतं। असं आहे की एक सिव्हिल डिफेन्स नावाची संस्था आहे। त्याचा अर्थ असा की युद्ध आजकाल फक्त सीमेपुरतं मर्यादित नाही आहे, युद्ध आता देशाच्या आतसुद्धा पोचतं अनेक शहरापर्यंत। तर जर तुमच्या शहरामध्ये जर हवाई हल्ला झाला तर तुमचं रक्षण करण्याकरता तिथे एअर डिफेन्स नावाचा प्रकार नसतो, कारण एअर डिफेन्स नावाचा जो प्रकार आहे त्यांची जे मिसाईल्स किंवा त्यांची जे गन्स आहेत त्या फक्त जे व्हायटल डिफेन्स इन्स्टॉलेशन्स असतात त्यांचं रक्षण करतात। म्हणजे उदाहरणार्थ ॲम्युनिशन डेपो असेल किंवा सांताक्रूझ विमानतळ असेल वगैरे त्या ठिकाणी तर तिथे असतात। परंतु जर बाकीचं मुंबई, बाकीचं पुणे हे असेल तर तिथे रक्षण करायला कोण? पण सायरन वाजला की याचा अर्थ सरळ असा आहे की जे लोक आपल्या बिल्डिंगमध्ये असतात, हाय राईज बिल्डिंग वगैरे, त्या सगळ्यांनी पटकन खाली यायचं आणि जो बिल्डिंगचा खालचा भाग आहे त्याला आपण तळमजला म्हणू शकतो किंवा आजकाल स्टिल्ट पार्किंग नावाचा प्रकार सुरू झालेला आहे, तिथे यायचं। ज्याच्यामुळे जर काही नुकसान झालं तर तुम्ही बिल्डिंगमध्ये अडकणार नाही वगैरे। परंतु सायरन दुसरा वेळा वाजला याचा अर्थ तो हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला टळला आणि आता ऑल क्लिअर आहे, तर त्यावेळेला म्हणजे बाकीच्या कारवाया जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, बिल्डिंगचे हे करणं वगैरे ते सुरू होतं। तर याच्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग आहे। तर त्याच्यामुळे म्हणजे असं विनाकारण भयाचं वातावरण नको, शिस्तबद्ध पद्धतीने तुम्हाला शिकवलेल्या ड्रिल या फॉलो केल्या जाव्या, ज्यामुळे आपलं जे नुकसान होतं ते कमीत कमी व्हावं। आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू शकतो की मी 71च्या लढाईमध्ये कॉलेजमध्ये होतो आणि मला सायरन वाजला, आम्ही खाली गेलो आणि तेवढ्यात आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्सच्या ज्या गन्स आहेत सांताक्रूझ एअरपोर्टच्या जवळपास त्यांनी फायर सुरू केला, कारण त्यांना वाटलं विमान आलं, पाकिस्तानची विमानं आली म्हणून। आणि आकाशात तुम्हाला लाल त्यांची जे शेल्स असतात त्यांचं जे त्याच्यात लाईन दिसायला लागली आणि मग ते शेल नंतर मग ते खाली काय असतं की विमानाला थांबवण्याकरता एक म्हणजे फायरिंगची लाईन तयार केली जाते ज्याच्यामध्ये ते विमान अडकतं। मी त्यांना विमानावर तुम्ही नक्की नेम घेऊन तुम्ही एक गोळी फायर करू शकत नाही, तुम्हाला एक चेन फायर करावी लागते। तर ही सगळी आकाशात दिसत होती आणि मग ते शेल्स जे असतात की जे विमानाला लागत नाही ते खालतीसुद्धा जमिनीवरती पडतात। त्याच्यामध्ये सेल्फ डिस्ट्रक्शन फ्यूज असतो, म्हणजे 1.5-2 मिनिटांनी ते आपोआपच डिस्ट्रॉय होतं, परंतु त्याला एक वेळ लागतो। तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।